तुम्हालाही असा गरमागरम लुसलुशीत साजूक तुपातला शिरा खायचा आहे का? मग ही अगदी सोपी रेसिपी तुमच्यासाठी. तर हा शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एका कढईमध्ये जाड रवा बारीक फ्लेमवरती छान भाजून घेते आहे. तर आपल्याला हा रवा छान असा कलर चेंज होऊस्तोवर भाजून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. स्लो फ्लेमवरती ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. साधारणतः 4-5 मिनटं लागतात हा रवा छान भाजून व्हायला. तर इथे बघा माझा रवा व्यवस्थित भाजून झाला आहे. आता मी यात ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेले बदामाचे तुकडे आणि मग मी यात ॲड करणार आहे तूप आणि मग ह्याला व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर तूप ॲड करून झाल्यानंतर याला पुन्हा चांगलं 1-2 मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आणि स्लो फ्लेमवरच ह्याला व्यवस्थित भाजून घेते आहे. तर हा शिरा अगदी सत्यनारायणाच्या पूजेला भेटतो तसा लागतो. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघा आपले बदाम आणि रवा व्यवस्थित भाजून झाला. आता मी यात ॲड करणार आहे दूध. तर दूध ॲड करत मी कंटिन्युअसली स्टर करते आहे म्हणजे रव्याच्या गाठी होत नाहीत. आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे जेव्हा आपण यात दूध ॲड करतो तेव्हा. तर दूध ॲड करून याला मी पुन्हा चांगलं शिजवून देते आहे. ह्यातलं दूध पूर्ण आटलं गेलं, रवा चांगला शिजला गेला की मग मी यात ॲड करणार आहे साखर. तर साखर ॲड करून याला मी पुन्हा चांगलं स्लो फ्लेमवरच मिक्स करून घेते आहे, परतून घेते आहे. आणि मग सगळ्यात शेवटी मी यात ॲड करणार आहे इलायची पावडर. तर इलायची पावडर ॲड केल्यानंतर पुन्हा याला छान हलवून पाण्याचा एक खपका मारून स्लो फ्लेमवरती छान शिजू द्यायचं आहे. आणि मग अगदी 5-10 मिनिटातच रेडी झाला आहे आपला गरमागरम लुसलुशीत साजूक तुपातला शिरा. तर मी अशा झटपट बनणाऱ्या रेसिपीज दररोज आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते. त्यामुळे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन लगेच सबस्क्राईब करा. अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली.